काढता ब्लड वगैरे येतं आणि हे सगळं ऐकून तर मला चक्करच यायला लागला होता. श्वेता पहिले तू जागी हो, अशांत आपण गेम सर्व हे आपली हिस्ट्री काही बदलली नाही पाहिजे. ये झाला आता समोर हगी हगी हे ऑल व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. सो असा होता आजचा आमचा अनप्लॅन्ड दिवस. किती 12:30 वाजलेत आणि सकाळपासून आम्ही हेच डिसाईड करतो की काय करायचं, नेमकं काय करायचं आज. कारण आमचा आज अमरावतीला जाण्याचा प्लॅन होता. तो कसा बिस्किटला हे तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं. आणि आता आम्हाला मुंबईला जायला 2 दिवस बाकी आहेत. मग 2 दिवस कशाला उद्या जायला लागेल? उद्या कसं, उद्या संडेच आहे. अरे हा उद्या सांग. परवा जायला लागेल. काम आमचं त्याच्यातही अजून त्याच्या दुसऱ्या दिवशी आहे. सो आहे आम्हाला 2-3 दिवस अजून खाली पिली. आज काय बघायचं नानू आपण? रोबित अंकलची मॅच नाही मग. अरे देवा, हिचं कोणाचं काय तर कोणाचं काय. बरं नानू, बाबाचे फेवरेट कोण आहे सांग? नाही, खरं खरं सांग. भूमी अंकल कोणाचे फेवरेट आहे? माझ्या बाबाचे कोण आहे? सो सकाळपासून ते चाललं होतं. मग रोशनला काही टेस्ट करायच्या होत्या, तो गेला होता. तुम्हाला ब्रेकफास्ट झालं. मग आता काय 1-2 प्लेसेस बघितल्या विजिट करायचं का. पण मग ऊन पण एवढं आहे आणि तिथलं तिकीट पण खूप होतं. म्हणजे वर्थ नाही वाटलं. अफोर्डेबल नव्हतं. म्हणजे असं फक्त बर्ड्स होते तिथे, बर्ड्स आणि थोडंसं काय. आय थिंक इट्स नाईस प्लेस. हो का? ऊन होता, ऊन पण होतं आणि किती पर पर्सन 1200 रुपीज. म्हणजे ते एवढे उगाच 2-3 तासासाठी एवढे पैसे देणं मला काही वर्थ नाही वाटलं. आणि आता जेवायला तेवढे पैसे घालवेन. अरे पण जेवायला पोटाला भूक लागलीये. अंकिता नानूला खेळवायसाठी तेवढे पैसे वर्थ नाही म्हणते. नाही, सो तसं नाहीये. आता तिथे मी जेवढ्या व्हिडिओत बघितलं तेवढ्या काही फार गोष्टी नाहीये. ते बर्ड्स वगैरे आपण एखादा रिसॉर्ट पण तसं बघू शकतो जिथे असे बर्ड्स वगैरे आहेत ऑलरेडी. आणि आहे माझ्या डोक्यामध्ये तशी पण जागा. सो मग तसं जायचं तर तिथे जायचं ना. मग तेवढे पैसे देऊन रिसॉर्टमध्ये राहायचं ना तेवढा 1 दिवस. जास्ती जायचे उलट त्याच्यापेक्षा थोडेसे. पण मग दोन्ही एक्सपिरियन्सेस येतील. मग हे काय इथे जाऊन फक्त बर्ड्स बघायला जायचं आणि एवढे पैसे द्यायचे. चला नानू, मम्मा आपल्याला फिरायला घेऊन जाते. सो ते काय मला पटलं नाही म्हणून मग मी नाही म्हटलं. सो तिथलं कॅन्सल केलं. आणि मग अनायाचा डोळा दाखवायचं आमचं कालचं ठरलं होतं. पण मग काल आमचं अमरावतीला जाण्याचं कॅन्सल झालं. त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ दे, उद्या दाखवून देऊ. आम्ही एकदमच चिल होऊन गेलो त्याच्यानंतर. सो आज सकाळी दाखवायचं ठरलं तर प्रॉब्लेम काय, आणि काल डॉक्टर पण नव्हत्या वेळेवर, त्यांची अपॉइंटमेंट कॅन्सल झाली आमची. म्हटलं ठीक आहे मग उद्या दाखवू. त्याचं कारण पण, कारण आम्ही ज्या डॉक्टरांना दाखवत होतो त्यांच्यापेक्षा दुसऱ्या डॉक्टरांची आम्ही अपॉइंटमेंट यावेळी घेतली होती. जिथे नॉर्मली रेग्युलर, हां, जिथे नॉर्मली आम्ही रेग्युलर जातो. म्हणजे रोशनला पण जेव्हा झालं होतं इन्फेक्शन पहिल्या दिवशी तिथेच गेला होता. पण मग त्या आउट ऑफ स्टेशन गेल्या, त्याच्यामुळे दुसरीकडे दाखवावं लागलं. दुसरीकडे दाखवलं तर मग अनायाला पण तिथेच घेऊन गेलो मग आम्ही, कारण त्या तोपर्यंत पण यायच्याच होत्या. मग तिथे आता आमच्या 3 व्हिजिट झाल्या होत्या जिथे आम्ही दाखवत होतो अनायाला. तर तिथला पहिला व्हिजिटमध्ये काही नाही, त्यांनी नॉर्मल सांगितलं काय इन्फेक्शन वगैरे वगैरे व्हिजिट, आणि त्यांनी औषध वगैरे दिली. ते टाका म्हटलं, ते काही झालं नाही. ते पूर्ण स्टोरी तुम्हाला मी सांगितली ऑलरेडी काय काय झालं. पण जेव्हा आम्ही लास्ट व्हिजिटला त्यांच्याकडे गेलो होतो, की जेव्हा आम्हाला वाटलं की इन्फेक्शन बऱ्यापैकी आता क्लिअर झालंय, तर आपण फक्त एकदा व्हिजिट करू, दाखवून देऊ की सगळं काही ओके आहे ना असं. हे सांगायला जेव्हा आम्ही गेलो तेव्हा आम्हाला काय ऐकायला मिळालं तुम्हाला सांगते. मी मुद्दाम हा एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करते की किती इम्पॉर्टंट आहे दुसऱ्या डॉक्टरचं ओपिनियन घेणं. सो आम्हाला असं त्यांनी सांगितलं की नाही कमी अजिबात झालं नाही, इन्फेक्शन वाढलं आहे. मागच्या वेळी तरी मेम्ब्रेन वगैरे नव्हता झाला, कॉर्नियामध्ये वगैरे नव्हतं गेलं. पण आत्ता इन्फेक्शन कॉर्नियामध्ये गेलेलं आहे. तिथे मला डॉट्स दिसत आहेत 2-3, आणि मेम्ब्रेन पण आला आहे. आणि ते खूपच डिफिकल्ट कंडिशन आहे. तुम्हाला लिटरली सांगते, मी इतकी जास्ती भिली होती त्या केबिनमध्ये. ती खूप डिफिकल्ट कंडिशन आहे. त्याला जायला 2 ते 3 महिने लागतात. तुम्हाला 2 ते 3 महिने ड्रॉप टाकावा लागेल. हे गोष्ट ओके होती, 2 ते 3 महिने ड्रॉप टाकावा लागेल किंवा 2-3 महिने टाकावा लागेल, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हती. पण त्यांनी म्हटलं की तरी जर नाही गेला तर आपल्याला तो ऑपरेट करावा लागतो. ऑपरेट करताना मेम्ब्रेन काढावा लागतो. मेम्ब्रेन काढता ब्लड वगैरे येतं. आणि हे सगळं ऐकून तर मला चक्करच यायला लागला होता तुम्हाला सांगते.
कारण मला झालं ही पोरगी तिथे तोंड ठेवायला रडते, डोळा बघू द्यायला रडते, ती काय डोळ्याला हात लावून देईन आणि काय ती मेम्ब्रेन काढून देईन. म्हणजे मोठ्या माणसाचं करायलाच तर आपल्याला ब्लड वगैरे निघणार असेल तर भीती वाटते, लहान मुलाचं कसं काय करणार आहे हे सगळं. म्हणून माझी तर खूपच घाबरली होती. सुरुवातीला रोशनही घाबरला होता, पण मग तो थोडा चिल झाला. तुम्हाला काही कळलंच नाही हा कसा काय एवढा चिल झाला. मी त्याला बाहेर आल्यावर विचारलं, तो म्हणला की नाही अंकित, मला वाटत नाही एवढी काही सिरियस प्रॉब्लेम असायला पाहिजे, कारण मग डोळा कसा काय नॉर्मल दिसतोय आता, डोळा नॉर्मल होतोय. आपले लहानपणी हा, आणि तेच त्यांनी मला आपले लहानपणी कितीदा डोळे येऊन गेले. आणि जेव्हा मी पेडिट्रिशियनला भेटलो होतो तेव्हा पण आम्हाला त्यांनी हेच म्हटलं, प्रिटी लाईट 10 वर्षाची होईपर्यंत. पण त्या डोळे तर येईलच, 14 वर्षाची होईपर्यंत डोळे तर येईलच म्हणे. मग एवढं तुम्ही घाबराल तर असं कसं होणार आहे. पण यार आमच्या घाबरण्याचं कारणही कोणीतरी सांगितलं म्हणूनच होतं की नाही. सो एक डॉक्टर असं म्हणताय, एक डॉक्टर असं म्हणताय. आम्ही मग रोशन थोडासा चिल झाला. बाहेर आल्यावर मला म्हटलं अंकित असं काही नाही का, आपल्याला लहानपणी डोळे आले नाही का, आणि आपण तर ते काय फार्मसीतून ते छोटे छोटे ड्रॉप्स मिळायचे ते आणून टाकायचो. हा, आणि त्याच्याने आपलं क्लीन. आपण तरी डॉक्टरला कधी गेलो का, आपल्याला स्काईप केलं का, एवढे प्रॉपर गोष्टी इथे आपण करतो आणि उलट आपण जास्ती भीतो. तर नको, आपण ठीक आहे 8 दिवस परत ड्रॉप टाकू आता थोडंसं व्यवस्थित. आणि अदरवाईज माय पॉइंट इज की ओके फाईन, इन्फेक्शन झालं वगैरे, पण ते ऑपरेट करायच्या अगोदर सांगायचं ना की आता करायला लागेल. अगोदरच एकदम एवढं घाबरून द्यायचं. हा, मग आज आम्ही दुसऱ्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली. शी वॉज सो चिल. तिला आम्ही आधी पहिले काहीच नाही सांगितलं की असं वगैरे म्हटलंय तसं वगैरे. तिच्याकडनं पहिलं विचारून घेतलं की काय झालंय नेमकं, काय करायचं. शी वॉज लाईक नाही अभि सब ठीक आहे, हा सगळं व्यवस्थित आहे आता, फक्त थोडीशी स्वेलिंग राहिली आहे म्हणे खाली, तर 5 दिवस परत ड्रॉप टाका, परत हे करा, नॉर्मल आहे, असं काही नाही, ड्रॉप पण सेफ आहे, असं सगळं तिने एकदम छान सांगितलं. मग आम्ही तिला सांगितलं की मॅडम अशातली तर काही गोष्ट नाही ना, कारण आम्हाला असं कोणी सजेस्ट केलंय, म्हणजे सांगितलं की असं असं सगळं आहे. नॉट ॲट ऑल म्हणे, सगळं क्लिअर आहे, कसं काय असं. चेक पण केलं, त्यांनी पण चेक केलं, राईट. तर असं होतं. म्हणून कधी कधी भिल्यापेक्षा ना सेकंड डॉक्टरचं ओपिनियन नक्की घ्या तुम्ही पण, की फक्त इग्नोर नका करू. हा, इग्नोर नाही करायचं. हा, एक्झॅक्टली, खरंच असू शकतं जे आपल्याला नाही दिसत आहे, पण होऊ शकतं त्यांना कळत आहे त्यांच्या एक्सपिरियन्सनुसार. सो ठीक आहे, तुम्ही म्हणजे सेकंड ओपिनियन घ्या, पण इग्नोर नका करू. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि मग पण आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, सगळे एक्सपिरियन्स पॅरेंट्सनी हेच सांगितलं होतं की इट्स नॉट सिरियस, असं होतं. आणि हो सगळ्यांनी सांगितलं. पण आता कसं आहे, जेव्हा आपल्या बाळाला होतं तर आपल्यासाठी पहिला एक्सपिरियन्स असतो आणि आपण थोडंसं वरीड पण असतो की नाही बाबा असं नाही तसं. आणि मला एक गोष्ट इतकं हसायलाच होती की डॉक्टर सांगत होते, या डॉक्टर खूप पोलाईट होत्या आणि खूप सुंदर समजून सांगत होत्या. त्या पण पोलाईट होत्या, पण आता मला हसायला काय आलं, त्या सांगितलं त्यांनी आम्हाला की बघा असा असा ड्रॉप टाकायचा जेव्हा ती गाळ झोपते. म्हणलं ओ डॉक्टर, तुम्हाला काय सांगू काय परिस्थिती असते, कसं हातपाय पकडावे लागतात. आणि जे तुम्ही सांगताय ना, हे फक्त मोठ्या माणसांसोबत होऊ शकतं की असा ड्रॉप टाकायचा, इथे टाकायचा. लहान मुलांशी जसा टाकला जसा टाकू दिला तसा टाकायचा, असं काहीच असतं. पण एनिवे, आता आम्ही एका नवीन ठिकाणी चाललोय. कुठे रोशन? आय थिंक इडली रूम आहे. इडली रूम असं काहीतरी आहे. हो, आणि आम्ही ते चूल मटनला जातो ना नेहमी, तिथे ते आम्हाला नेहमी समोर दिसतं आणि आम्ही म्हणतो यार इथे येऊ आपण, पण कधीच येत नाही. आमचं काय होतं, जेव्हा पण कुठे जेवायला वगैरे जायचं तर ठरवून नाही जात. सो एकदम गच्चीपर्यंत भूक लागेपर्यंत काय आम्ही निघत नाही घरच्या बाहेर. मग असं झाल्यावर जवळचं जे आहे ते पटकन तिथे जा आणि जेवण कर, असं काहीशी आमची परिस्थिती असते. पण आज म्हणलं नाही, आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊ. कसं तेच ठिकाण का जायचं, आपण जातच आहे बाहेर, तर म्हणलं मग दुसरीकडे जाऊ. स्वतः आम्ही लंचला चाललो आहे आणि दिवसभराचे फार असे काही प्लॅन्स नाही आहे, पण काही झालेच तर मग तुम्हाला मी शेअर करते. दिवसभराचा प्लॅन आहे रोहित अंकलची बॅटिंग. दिवसभर नाही झालं रोहित अंकलची बॅटिंग, आणि रोशन बसतो. यू नेव्हर नो, रोहित अंकल 200 पण करू. हा, आणि केले पण पाहिजे. येस, इव्हन आय एम हॅपी. पण रोशन बसतो वगैरे मॅच बघायला, आणि मग थोड्या वेळात का ते झालं, आता माझं नाही झालं, रोहित अंकलची बॅटिंग झाली, आय एम डन, आणि मग होऊन जाते मॅच बंद. वी कॅनॉट वेस्ट. ऍक्च्युली 2020 मध्ये ठीक आहे, आपण दिवस म्हणजे तेवढी पूर्ण मॅच बघू शकतो. पण 50-50च्या मॅच मध्ये पूर्ण दिवस जर मॅच बघत बसलं तर मग बाकीची कामं कधी होणार. 2 दिवस तर सुट्ट्या मिळतात.
बट ठीक आहे, आवड. आणि हो, आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्या बऱ्याच कमेंट्सचे उत्तर देणार आहेत, म्हणजे चांगल्या कमेंट्स ॲक्च्युली. पण ते कसं होतं ना की त्या गोष्टीबद्दल मी कमेंटमध्ये खूप डिटेल नाही लिहत बसू शकत, तर त्या मी ब्लॉगमध्ये बोलत असते. सो स्क्रीन टाईमसाठी बोलले होते की अगं स्क्रीन टाईम देते आहे तुम्ही, चांगलं करते म्हणजे ते असं काय हरकत नाही, पण जेवताना नको देऊ हे मला कोणीतरी सांगितलं. ॲक्च्युली तुमचं एकदम बरोबर आहे, पण तुम्हाला सांगते त्याची सवय कशी लागली. की एक पिरियड होता मध्यंतरी, तेव्हा तिनं खायचीच नाही, खूप त्रास द्यायची. मग आमचं झालं की बाबा कसं तरी खा, आणि त्यावेळी मग चला टीव्ही लावून खाताय का, आता खाऊ दे, असं करून करून आम्ही तिला ते दिलं, वाईट सवय लावली. मग आता असं झालंय की जेवायला टीव्ही लागतेच, ती आता लागली आहे सवय. मग असं खूप प्रयत्न करतो की नाही तर मग जेवण नाही होत. मग त्याच्यापेक्षा मग आम्ही आता समजलं की जास्ती डोक्याला ताण दिल्यापेक्षा जाऊ दे, त्याच्या व्यतिरिक्त नाही द्यायची, म्हणून मग आम्ही जेवताना देतो. आणि जेवण म्हणजे त्याच्यानंतर मग अजिबात तिला स्क्रीन टाईम नाही आहे, टी व्ही वगैरे नाही आहे. सो तिला पण तेवढीच प्रॅक्टिस झाली की फक्त जेवताना टी व्ही बघायचा असतो, बाकी वेळी नसतो. आता ही सवय तोडायची कशी आम्हाला माहिती नाही, आणि बहुतेक ती स्कूलमध्ये गेल्यावर नॉर्मल खायला लागेल तेव्हा तिला कळेल की नाही बाबा विदाऊट टी व्ही पण जेवायचं असतं. सो मे बी तेव्हा ते होईल, पण सध्यासाठी आता तसं चाललंय तर ते चाललंय. सो तुमची गोष्ट एकदम करेक्ट आहे, पण आमच्यासाठी ते खरंच खूप डिफिकल्ट होतं एका वेळी, म्हणून मग आम्ही ती तशी सवय लावली. आपण कुठे आलो? नारळाचं नाव फक्त इडली, इथे इडलीच भेटते असं नाही भेटला. हां, तू काय खाणार? इडली घ्यावंच लागतं रोशन. नाही पा, कोणी कोणाचं काय तर कोणाचं काय, कुठेही येऊ आम्ही काय फोन घेऊनच बसतो. लोभित अंकल. ए नाणी, काय करायलीस? नानू तुला कोण म्हणते का असं? कोण म्हणते तुला असं? कोण म्हणते तुला नाणे काय करायलीस? नानू तुला खायचा डोसा? डोसा नाही, पापडच खाणार नुसते? पापडच खाणार तू? इथे येऊन मी काय घेतलं तर डोसा. काय रोशन आहे? इडली सारू, इडली मटन सारू. इडली मटन सारू, इडली मटन सोबत, वाव काय कॉम्बिनेशन आहे. काय रोशन काही पण खाऊ शकते बाबा, मी तर ऐकूनच म्हणते नाही बाबा तुला काही पाहिजे नाही मला. काय ते काय आहे का नानू, ते ऑरेंज आहे का ते? पण दॅट डझंट लुक लाईक ऑरेंज आहे. हां, शोध कुठे? व्हेरी गुड. नेक्स्ट कार्ड. कॅबेज. कुठे आहे? व्हेरी गुड. नेक्स्ट कार्ड. काय आहे ते? ॲम्ब्युलन्स नाही ना, ते फायर ब्रिगेड. कुठे आहे शोध? मदत करू का? हे बघ, या बोर्डमध्ये बघ, माझ्याकडे बघ, या बोर्डमध्ये बघ, दिसलं का? व्यवस्थित शोध. करेक्ट. काय आहे? ओहो, मिच्छल. कुठे आहे शोध? परफेक्ट. काय आहे? शोधा. तिथे नाही, बोर्डवर शोध. बोर्डवर शोध, कुठे आहे टीव्ही? शोध शोध. परफेक्ट. बघ पटकन. थॉबेली शोधा, थॉबेली शोधा. व्हेरी गुड. फास्ट फास्ट. हां, शोध पटकन. व्हेरी गुड. चला नेक्स्ट पटकन. काय आहे ते? मिसल नाही, पॉट. हां, शोध पटकन. काय खेळताय का नानू? पझल. हां, आता 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 हे असं असेल का नानू? असं असेल का? नाही, चुकलं का आपलं काही? नाही, बरोबर आहे. हां, असं असेल का हे? हां, लाव लाव लाव, असं लाव. बरोबर आहे, लाव आता. तू सांग. हां, व्हेरी गुड. काय बनलं आता?
बलून कुठे उडतो? हे हा, आणि हे काय आहे? आणि हे काय आहे? कोणी बनवलं हे? नानूसाठी काय करायच्या? काय करायच्या? क्लॅप्स करायच्या. सो अगदी निवांत असा दिवस चाललेला आहे. आत्ता 8 वाजलेत. मी आत्ता फ्रेश झाली, घर पण क्लीन केलं. ॲक्च्युली एकदम लेझी झालो आहे आम्ही असं वाटतंय, कारण खूप कधीतरी असं होतं की विकेंडला मला काही काम नाही, म्हणजे शूट्स वगैरे नाही आहे, कारण जायचं होतं म्हणून सगळ्या गोष्टी आम्ही आधीच आवरून ठेवल्या होत्या आणि म्हणून खूप निवांत आहे. सो रोशनला पण म्हणलं ठीक आहे जाऊ दे, कधीतरी आपल्याला असं चिल करायला मिळतं तर आपण पण करू. तरी पण माझे व्लॉग सुरू आहेत, जसं जमेल तसं शूट करूया म्हटलं. पण ॲक्च्युली आम्ही कामांना दूर ठेवून स्वतः छान असा वेळ घालवतो आहे. आणि मग दुपारी आलो तिथनं खाऊन पिऊन. त्यानंतर अनायाचं खूप वेळ खेळणं चाललं, गेम्स झाले खेळून. तुम्हाला मी नेहमीच सांगते की अनायासाठी खूप वेगवेगळ्या गोष्टी मी ऑर्डर करत असते. त्यातनं ती खरंच खूप गोष्टी शिकते, जे आपल्याला लक्षात येत नाही की याच्यातनं काय शिकायला मिळेल, पण ॲक्च्युली ती शिकते त्याच्यामधनं. सो पझल्स म्हणा किंवा आज पण भरपूर गेम्स दाखवले, तसे 3-4 गेम्स होते ते ती सगळ्या खेळली. आणि त्यानंतर मग झोपायचं होतं, पण आमची रडारड भूक हे सगळं चाललं होतं. मग तिला खाऊ पिऊ घातलं थोडंसं, मग झोपलो. ती झोपली तर आम्ही पण छान झोपून घेतलं. मग मॅच लागली, आम्ही दोघांनी छान अशी मॅच एन्जॉय केली, कारण ती झोपली होती निवांत. आत्ता माझ्या मैत्रिणीकडे आमचा जेवणाचा प्लॅन झाला. सो खाली ॲक्च्युली आमचे फ्रेंड्स येतात, ते विकेंडलाच इथे येतात. त्यांचं विकेंड हॉलिडे घरसारखं आहे. बाकी ते म्हणजे फॅमिलीबरोबर तिकडे राहतात, पण मग विकेंडला चलावा थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून ते खाली येतात. सो त्यांचा छोटासा असा संसार आहे, फार काही नाही, त्यांनी गरजेच्या गोष्टी घेतलेल्या आहेत. सो तिथे कधीतरी आमच्याकडे प्लॅन करतो, कधीतरी त्यांच्याकडे. तर मागच्या वेळी आमच्याकडे त्यांना माझ्या हातलं नॉनव्हेज खूप आवडतं, तर मग मागच्या वेळी आमच्याकडे नॉनव्हेजचा प्लॅन केला होता. फक्त मी ह्या बिहाइंड द सीन भरपूर गोष्टी ब्लॉगमध्ये यायला सगळेच कम्फर्टेबल नसतात, तर काही गोष्टी मी जरा प्रायव्हेटच ठेवते. म्हणजे जर कोणी फ्रेंड्स असेल तर मग मी नाही जास्ती ब्लॉग शूट करत. आमचा वेळ जो आम्ही घालवतो तो घालवतो. पण तरी बघूया, आज जर मला जमलं तर मी शूट करते. तिथे आमचा डाळबट्टीचा प्लॅन आहे. सो आज आम्ही दोघे मिळून डाळबट्टी बनवतो आहे. तर मी खालीच चालली होती. त्यांचा मुलगा आहे त्याच्यामुळे अनाया तिथे मस्त गेम्स वगैरे खेळते आणि दोघं जण छान खेळत असतात. पण गेला आहे जिमला, तो आल्यावर मग आमचं जेवण वगैरे होईल, आरामात गप्पा वगैरे होतात. सो विकेंडला ॲक्च्युली असं फ्रेंड्ससोबतचा वेळ म्हणजे एकदम बेस्ट टाईम असतो, कारण बाकी वीकभर सगळेजण आपापल्या कामांमध्ये बिझी असतात. मग कुठेतरी असा काहीतरी चेंज झाला की सगळ्यांनाच चांगलं वाटतं. मुलांना पण काहीतरी खेळायला मिळतं, त्यांना पण एकत्र यायला मिळतं, नाहीतर मग ते आहेच त्यांचा अभ्यास आणि सगळ्या गोष्टी. 8 वाजले आणि 1 वाजल्याशिवाय आम्ही वर येणार नाही हे फिक्स आहे, कारण त्याच्यानंतर आमचा एक गेम आहे खूप आवडीचा, सिक्वेन्स. तुम्हाला माहिती असेल तर मला तो खूप आवडतो आणि मी माझ्या प्रेग्नेन्सीच्या आधीपासनं म्हणजे 4 वर्ष झाले आता आम्ही लोक तो गेम सोबत खेळतो. ते आमचे एकदम खरे पार्टनर आहे तो गेम खेळण्यासाठी. अक्षत खूप छोटा होता तेव्हा, म्हणजे त्यांचा मुलगा खूप छोटा होता तेव्हापासून आम्ही तो गेम खेळतो. आता तर अनाया पण 2.5 वर्षाची व्हायला आली. सो आत्ताही आम्ही तो गेम खेळतो, पण पहिले आम्ही भेटलो की तो गेम आमचा फिक्स राहायचा आणि आम्ही खेळायला कधी बसायचो खाणं पिणं झाल्यावर, आणि मग रात्री आम्ही 2 वाजता 3 वाजता झोपायचो तो गेम खेळून. आणि आम्ही कसं पेअरिंग करतो, तिचे हस्बंड आणि रोशन, मी आणि ती, आम्ही असं पेअर करतो, म्हणजे ग्रुप बनवतो आणि आम्ही दोघी जिंकतो. हे दोघं नेहमी हातात, तर खूप मज्जा येते त्या गेममध्ये आमच्या. सो चला मग काही जर घेता आलं तर मी घेते, ते कम्फर्टेबल असले तर. अदरवाईज फक्त मी सांगूच शकते. आणि चला आता मी खाली जाते, कारण ती पण माझी वाट बघती आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं की त्यांनी घरात खूप कमी गोष्टी घेतल्या. त्यांनी रिसेंटली हा डायनिंग घेतला आणि तो मला खूप आवडला, कारण असा लाकडी आणि विंटेज वाटतो आणि तो फोल्डेबलसुद्धा आहे. सो मला तो पर्सनली खूप आवडला आहे. मला असं वाटतं कुठेतरी माझ्या बाल्कनीसाठी तो मी घेऊ. फरशीवर खेळ इथे. 3 पझल्स आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला मम्मी कधीपासून बनायला लागली? बरं तू अक्षर दादाला पझल लावून दाखव. जिराफ नाही, तू काय लावत होती? नाही, ती लायन लावत होती. तिला ती वाली एक पझल जी आहे ना, ती मोठी मोठी आहे, ती जरा कठीण जाते. ती नाही, ती दुसरी. हां, ती जरा कठीण जाते. बाकीच्या या 2 ती आरामात लावून घेते. हां, 2 वाले ती आरामात लावून घेते. हां,
आणि हे दोघं खूप छान खेळत होते. म्हटलं चला त्यांना काहीतरी खायला देऊ. सो इथे मी पेरू कट करून घेऊन आली होते त्यांच्यासाठी. आणि एक गोष्ट प्लीज इग्नोर करा, तिथे मला ते लक्षात आलं नाही, पण जेव्हा आता मी एडिटिंग करते ना तेव्हा मला ती गोष्ट लक्षात येते आहे की बहुतेक न घरात कमी सामान असल्यामुळे आवाज खूप इको होतो आहे आणि माझा आवाज तुम्हाला खूप मोठा मोठा वाटेल किंवा सगळीजण आम्ही जेव्हा मिळून बोलतो काही गोष्टी कळत आहेत, काही गोष्टी कळत नाही आहे, पण खरंच त्या खूप मजेशीर आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर करते आहे पुढे. सो या दोघांचं इकडे खेळणं चाललं होतं, तेवढ्यात आम्ही स्वयंपाकाला लागलो. सो इकडे श्वेता बट्ट्यांची तयारी करत होती, तर मी वरणासाठी ज्या गोष्टी लागणार होत्या फोडणीला ते सगळं कट करत होती, म्हणजेच कांदा टोमॅटो वगैरे. सो जेव्हाही आम्ही असं काही मिळून प्लॅन करतो ना तर आम्ही मिळूनच स्वयंपाकसुद्धा करतो, म्हणजे असं नाही की आयतं जेवायला जायचं. तिच्याकडे जर प्लॅन असेल तर मी बनवायला जाते, म्हणजे करू लागायला जाते, आणि माझ्याकडे जर प्लॅन असेल तर तीसुद्धा मला हेल्प करायला येते. सो असं मिळून केलं तर एकावर बर्डन पण येत नाही आणि छान एन्जॉय पण करता येतं, कारण गप्पा गोष्टी पण होतात हे सगळी कामं करता करता. सो आमचं सगळं झालं होतं इकडे. बट्टी स्टीम करायला ठेवली होती, वरण तयार होतं, भात तयार होता, कोशिंबीरसुद्धा आम्ही बनवणार होतो. सो इकडे मी कोशिंबीरचं कट करायला घेतलं होतं, तेवढ्या वेळात मग इथे श्वेताने बट्टी तळून घेतली आणि मग बाकी तळण्याची प्रोसेस मी पुढे चालवली, तर तिने कोशिंबीर तयार केली आणि असं करून आमचा स्वयंपाक तयार झाला आणि मग मस्त आम्ही जेवायला बसलो. सो ती आवरत होती, तेवढ्या वेळात मग मी ताट वाढायचं काम माझ्याकडे घेतलं आणि आम्ही सगळ्यांनी मस्त असं मिळून छान जेवण एन्जॉय केलं. स्मॅश, हा पूलचं मला वाटलंच. अगं चॉप झाला, आता स्मॅश झाला, मग खायचा असतो ना नानू. हा मग नाही, व्यवस्थित बरं जाऊ दे, हे म्हणून दाखव नखरेवाली. काय कंटाळते का तू एवढी? कसं सांगू म्हणजे? हे डबल होते डबल सत्तीला 30 मॅच टाक. असं असतं म्हणजे मला कळलं त्याच्याकडे काय नाही अच्छा टाकलं उचलायचं पण असतं ना, हे हे असं पहिला गेम डिस्कशन होऊ द्या, श्वेतांटीचं खेळून झालं का? थांबलं का मी असेल ना? अक्षर एवढा लहान नव्हता, थोडा ते नाही, ते असं बाबाला विचारायचं, बाबा विचारून आम्हाला असं इतकं फुकट ठेवू देत नव्हता. बाबा सांगितले कळलं. मी तुला पत्ता देतो, मम्मा बघते, पण एक चांगली गोष्ट आहे, मम्मा झोपते. टेन्शन नव्हतं मम्माचं टेन्शन. आमचा मी सांगेन तेव्हा नानू अक्षर क्लॉक वाईज हे ठेवले ठेव पटकन. अरे मी
खेळलोच नाही का? मला नाही माहिती तुम्ही आता तू खेळलेली. खेळशील. त्यांच्या पाच आपलं तुझ्यासाठी तुझ्यासाठी it is a crime, कसं? but it is part of the game. नाही बेटा हे बघ, तसं काय एक नाही. हे बघ, माझ्याकडे वन नाईट जॅक होता एक ना. डोळ्यावाला जॅक आहे ना, he can remove the card. तर इथे माहिती आहे, हे इथे जर एक ठेवलं असतं तर यांचं बनलं So असतं ना. what we want jack. Very good. वाईल्ड म्हणजे काय असतं? Oh no. वाईल्ड म्हणजे काय Oh my असतं? god. मग वन आहे. मी खेळू का आता? मी खेळू का? कुठला खेळणार आहे? जास्त दोघींचे रोशन ह्या दोघींबरोबर खेळतो BP हाय का होतो? एक म्हणे दो. असं तुम्ही मत आहे वाह रोशन वाह, तू BP लो केलाय माझा एक नी कमी केला एक नी. त्याच्यानेच BP वाढला होता माझा. श्वेता आहे ना. वेगळंच वाटलं पाहिजे आणि ऍक्च्युअली. आपल्या पार्टनरला इशारे करून काही सांगायचं पण नाही. ते पण आहे काय? तो पाहिजे का बोलला काय म्हणलं? जे की तुम्ही करता. आम्ही कधी बघितलं एकमेकींकडे? ट्रिपला. हार्टबीट वाढतो माझा असं जोरात नको टाकू. हळू टाकू ना. अक्षर अजून आपली टर्न यायची आहे. चल कुठे ठेवणार तू? इथे. हुशार झालं का आपलं? हो, व्हेरी झालं. गुड. म्हणजे तू सांगायला पाहिजे बी1 ते हा फिफ्थ. ए, कसं झालं यावेळी? अरे हा, मला हे नाही माहिती. मला वाटतच नाही यांच्याकडे. श्वेता, पण हे तू बरोबर नाही मला लक्षातच काय नाही की हे जेव्हा आपल्याला जेव्हा movement असते तेव्हा तेव्हा ती श्वेता, पहिले तू जागी हो. अशांत आपण गेम सर्व हे आपली हिस्ट्री काही बदलली नाही पाहिजे. श्रीकांत बनवणार आहे का? नानू हे बघ, आपण मी करू शकतो. नानू, आपण मग कधी लागतो चहा प्यायला सांगा. काय झालं? काल खूप शिशीचा वास येत होता. मग तीच सांगेल, ती सांगते. श्रीकांत हे जिंकणार आहे म्हणून व्हिडिओ सुरू केला नाही. हे नाही, हे बरोबर नाही. आपण जिंकून घेऊ. काय केलं तू रोशन? कसं होणार आहे ते? काय मोठं देतात आता? यांना येते बरोबर. ये झाला, आता इथून सुरुवात झाली आमची. आम्हाला जिंकायचं. तसं म्हणून नाही झालं. आता आमची सुरुवात झाली. अक्षत, तू बघच आता पुढे. पहिला गेम फक्त श्वेताला थोडी झोप लागली होती म्हणून. देवाला देत असतो पहिले. रोशन, किती सेकंड गेम? काय होतं श्रीकांत, याच्यात आधी हा 9 पाहिजे होता ना, काय प्रॉब्लेम नव्हता. नाही, ते कारण की तुमचं एक गाव झालं जिंकून. आता पुढचे सगळे आम्ही. माझ्याकडे आत्ता जॅक आला आणि शेवटी जो मी टाकणार होतो. आणि आणि मला अजिबात अपेक्षा नव्हती की तुझ्याकडे असेल, आणि माझ्याकडे पण नव्हता. तर मी म्हंटल बघू आता, नाही का? आणि हे काय प्रकारे आपण हरताना शूट होते. अरे, तो शूट प्रत्येकदा होणार. जिंकलेलं ना, पुढे गेलं. घेतला होता तो पण. पहिला तुम्ही जिंकले असं घेतला होता. कळला पण नाही कधी घेतला. वी हॅव रेकॉर्डिंग, श्रीकांत. मी आता हे वाटतं बेमारी करतेशी तर हे कार्ड ए रोशन, हे माझे आहे. काय आहे? माझे कार्ड्स आहे हे 5. कशाची बेमानी? जिंकत होता त्यालाच लक्ष नव्हतं. परत एकदा श्वेताच्या झोपीमुळे आपण हारलो. तेव्हा अगदी वेळ येतात. परत एकदा श्वेताच्या झोपीमुळे. Constructive कडे लक्ष असतं. पण लक्ष दोन्हीकडे द्यावं लागतं सगळंच. ते पण आहे. श्रीकांत, अक्षतनी पण तुम्ही चांगलं जिंकल्याचा घेतला बरं व्हिडिओ. ठीक आहे, रडू नका. अक्षत चांगला केला. कोणाचं काय तर कोणाचं काय. पिसाकी. दमली नाही का तू? हे, दमली नाही. पण वाटतच नाही एवढा वेळ झालाय. झोप वगैरे कधी येते की नाही तुला? ओवी. आणि समोर आता रडणार. श्रीकांतची ऍक्शन एकदम जोरात होती. श्वेता कशी होती आधी? 15 मिनिटापूर्वी कशी होती? पुन्हा जज्बात बनवती. पण काही नाही, अजूनही आपण 50-50च आहे. मागचा व्हिडिओ दाखव, मागचा व्हिडिओ. सगळे आहेत, तू ब्लॉग पाहू द्या. एक हारनी एवढं चेंज नाही व्हायचं. नाही ना, 50-50 आहे आपण. तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडे होता, तुम्ही टाकला नाही, विसरले काय? नाही, मागच्यावर बघ. बरं अक्षर, आता हा गेम आम्हाला तुला दुपारचं जिंकायचा पण होता. माहिती? हा गेम आम्ही जिंकलो. बस नाही आलं. नाचलेल्या अक्षरनी आपले कार्ड्स पण अक्षर सांगितले. मी बसलो. आमचा कॉन्फिडन्स एवढा जोरदार असतो. मागच्या डावाला. मी काय टाकून सांगितलं तरी प्रश्न Diamond नाही. चं 6
आहे म्हणून. पाहिलं थोडी कर. विकतचं आवडतं होतं मगाशी. आणि किती 2 राऊंड फिरला 2 हा राऊंड. game तुम्ही जिंकणं गरजेचं होतं. नाही तर हारली असते. नाहीतर इतना सन्नाटा मी बर्दाश्त नाही करतो. आपल्याला सहन होऊन जातं. नाही. पाणी पिऊन घे म्हटलं, लिटरली पाणी प्यायला गेली ती. नानू ग बाबाला हगी कर. नानू हगी हगी हगी? हगी म्हणजे आता हे रेकॉर्ड मध्ये आलं. हगीच आहे ना, हगीच नाही मला. जेन्सी भाषा आहे रे बेटा. नानू तू बाबाला हगी करते बा, ती बघ कशी निघाली लगेच. अच्छा, ते हगी का? जा नानू कम बाबाला कर. हॅपी फादर्स डे म्हण. थँक्यू बेटा. म्हणून ते पप्पांच्या टीममधून हा ऍक्च्युअल गेम झाला. आणि तो ऍक्च्युअल गेम आम्ही जिंकलो. आम्ही जिंकलेला आहे तो. पण काही नाही ना, 3-3 झाले ना. 3-3. खुश हो गए. हमसे बराबरी करके खुश हो गए. तुम्ही संघटना करता म्हणून आता celebration केली. काय कशी? आमच्या बरोबरी झाले म्हणून खूप झाले. Actually ह्या गेमला आम्हाला 2 पॉईंट मिळाले पाहिजे. परत एक अशा round. तुला तेच म्हणताय, तू धूप लाव. एक राऊंड मारू तर अजून एक. अजून एकदा देवाची पूजा कर की पप्पाला जिंकू दे असं. मारून यायचा. तू खरंच चालला. नाही खरं अक्षय, पूजेपुढे जिंकलो आपण. पण तुम्ही सगळे कार्ड चुनले, त्या लाईनीतलं एकही कार्ड नाही. तुमचं जसं तुमचं नशीब ना, तसं आमचं. तुमच्या इथे 2ही ठिकाणी बनत असते, इथे पण बनत असतं. आमचं एकच होतं. तर तुमचं नशीब जास्तीच बेकार होतं म्हणजे. बरं, आणि आता कुठे हे आलं होतं? आणि किती वाजले? ही बंद झाली का रे रोशन घडी? हे घ्या. दीड जास्त झालं असं, मगाशीच 1:30 वाजला होता. यायचं आहे नानू. आता 1:45 वाजले, आम्ही घरी आलो. आता आम्ही झोपू, हो ना? गुड नाईट. बाय बाय. किती मज्जा आली ना नानू. हा, पहिल्यांदा बाबा आणि मम्मा सेम वर आहेत. 4 गेम्स जिंकलो. नानूला झोप आली होती म्हणून आम्ही घरी आलो. आमचं 10 खेळायचं ठरलं होतं, हा ना. चलो बाय, गुड नाईट. हा, टेंट. आता कुठून आणायचं बेटा टेंट? नाही बाबा, नाही, आता आपण आणू नंतर. चलो बाय, गुड नाईट.